राहुल गांधींनी शिवरायांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना म्हणजेच आदरांजली वाहण्याऐवजी वाहिली श्रद्धांजली। ट्विट करताना राहुल गांधींकडून अक्षम्य चूक, राहुल गांधींच्या ट्विटरवर टीकेची झोड। मसाजोगच्या ग्रामस्थांनी आंदोलन न करता सरकारवर विश्वास ठेवावा, सरकारकडून कारवाई सुरू असल्यानं थोडा धीर धरावा, अशोक चव्हाणांचं ग्रामस्थांना आवाहन। एका फार मोठ्या डील नंतर धसांची माघार, ते माघार घेतील हे मी पूर्वीच सांगितलं होतं, ती त्यांची परंपरा। खासदार संजय राऊतांचा सुरेश धस यांच्यावर घणाघात। सुप्रिया सुळेंच्या बीड दौऱ्यावरून मनोज जरांगेंची टीका, तर धस यांनी त्या मंत्र्यांची भेट घ्यायला नको होती। सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवरून जरांगेंचं टीकास्त्र। भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उद्या दिल्लीत बैठक। दिल्लीतील शपथविधी सोहळ्यानंतर बैठक होणार असल्याची वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। दिल्लीतील आरएसएसच्या नव्या कार्यालयाचं सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार उद्घाटन। केशव कुंज या भव्य मुख्यालयाच्या उद्घाटनाला अनेक मान्यवर हजेरी लावणार। लग्नाचं वराड घेऊन जाणाऱ्या खासगी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव। धुळे जिल्ह्यातील शहादा इथली घटना। यवतमाळमध्ये जहाल नक्षल कमांडर नक्षलवादी दिलीप उर्फ तुलसी महतो याला अटक। 13 वर्षांपासून होता यवतमाळमध्ये। तूर खरेदीसाठीचं नाफेडचं पोर्टल बंद असल्यानं शेतकरी संकटात। नाफेडचं पोर्टल कधी सुरळीत सुरू होणार, शेतकऱ्यांचा सवाल। गँगस्टर अबू सालेमचा मुदतपूर्व सुटकेसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज। शिक्षा माफ करून तुरुंगातून सुटका करण्याची मागणी। प्रत्यार्पण करारानुसार तुरुंगवास भोगल्याची सालेमची माहिती। किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्सव। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह हजारोंच्या संख्येनं शिवप्रेमींच्या उपस्थितीत शिवजयंतीचा दिमागदार सोहळा। पुण्यातील शिवसृष्टीचा दुसरा टप्पा तयार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण।